कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज तुम्हाला देवदर्शनाला जायचंय, तुम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांनाच जायचंय, तेव्हा सगळे तयार व्हा, चला। आशू आणि शिवा, तुमचं पहिलंच देवदर्शन आहे। शिवा हो, आपल्याकडे एक प्रथा आहे बरं का, नवीन लग्न झालेल्या जोडप्यानं देवाचं दर्शन घ्यायचं आणि मग संसाराला सुरुवात करायची। त्यामुळे तू छान तयार हो बरं का। हो, मी हे झालं की तयार होते। कुलदेवीला जाताना नवीन जोडप्याने प्रसाद बनवून घेऊन जायचा असतो, अशी पद्धत आहे आपल्या घराण्याची। ती चुकवून चालणार नाही, प्रसाद बनवावा लागेल। त्याची काही गरज नाही, मी बोलेन गुरुजींशी। नाही, मी बनवेल ना प्रसाद। अरे मग बनव ना बाळा, तू बनव प्रसाद। नवी नवरीच बनवत असते उलट तो प्रसाद। बनव बनव, बिंदास बनव। अहो, तिला साधा चहा नाही करता येत, प्रसादाचं काय सांगताय? शिवाय तो आपल्या घरचा प्रसाद। सीताई, मी आहे ना, मी तिला व्यवस्थित सांगून तिच्याकडून प्रसाद बनवून घेईन। ठीक आहे, करा काय करायचं ते करा। वाह, बघूया आता कशी बनवते प्रसाद। उर्मिला, तू मदत करणार म्हणजे तूच सगळं करणार आणि हिच्या नावाने देणार असं नाही ना? नाही ग, सगळं तीच करते, मी फक्त तिला सांगणार आहे बस। पण जमायला हवं ना। माझ्या वेळेला मी एकटीनेच केला होता प्रसाद, आणि तुला आठवत असेल तर तुझ्या वेळेला सुद्धा मी फक्त सांगितलं होतं प्रसाद तू एकटीनेच केला होतास। हो, तसंच हिलाही एकटीने करू दे। आता ठरवलंय ना करायचं, मग सगळं नीट व्हायला हवं। हो ग, ती करेल, पण ती नवीन आहे ना, म्हणून मी जरा नाही नाही ठीक आहे, मी करीन, तुम्ही जा। इथून सुरुवात आहे, शेगडी पेटवता येत नाही साधी। नाही नाही ग सीताई, आपल्याला गॅस पाईपलाईन मध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे बहुतेक। थांब, बघ। संपदा, संपदा, हाँ इकडे ये। तुझ्याकडे गॅस पाईपलाईन वाल्याचा नंबर आहे? आय गेस हो हो आहे ना, बोल ना, काय झालं? जरा बघ ना फोन करून काय झालंय ते, शेगडी सुरूच होत नाहीये, सांग। ओके ओके ओके, थांब, मी कॉल करते, लगेच करते। हे बघ शिवा, शेगडी एकदा दुरुस्त झाली ना की सगळं नीट होईल, तू काळजी नको करू। निदान देवाचा प्रसाद जरी नीट झाला ना तर देसाईंवर उपकारच होतील। आई, काकू केला होता मी फोन, पण ते म्हणतायत की काहीतरी मेंटेनन्स इश्यू, तो 2 दिवस तरी चालू नाही होणार आहे। रे बापरे, 2 दिवस? अरे बापरे, पण हे त्यांनी आधी तरी निदान थोडं सांगायचं, काहीच सांगितलं नाही ग त्यांनी। मग आता काय करायचं? प्रसाद तर घरीच बनवायला हवा। आपल्याकडे सिलेंडर नाही आहे का? नाही ग, आपल्याला कधी त्याची गरजच लागली नाही, त्याच्यामुळे आपल्याकडे सिलेंडर वगैरे काहीच नाहीये। ठीक आहे, मी बघते। काय बघते ही, कुठे गेली? आता आणखीन काहीतरी नवीन गोंधळ नको व्हायला। चंदन, काय झालं? असं काय वागतोयस तू? शांत वाढी। अरे काय शांत हो यार दिव्या, नाही व्हायचं मला शांत। येऊन जाऊन प्रत्येक वेळेस मीच ऐकून घ्यायचं का? बस झालं आता, मी नाही ऐकून घेणार आहे काही। एक मिनिट, तू कोणाबद्दल बोलतोय? मला काही कळत नाहीये, कोणी काय बोललं का तुला? माझे वडील। त्यांचं काय? अरे त्यांचं काय,
त्यांना असं वाटतं की त्यांच्याशिवाय मी काहीच नाहीये, मूर्ख आहे मी त्यांच्यासाठी. येऊन जाऊन फक्त नुसता माझा अपमान करायचा, मला घालून पाडून बोलायचं, काय अर्थ आहे यार ह्याला? हे बघ, मी समजू शकते, पण काय झालंय सांगशील का? हे बघ, नाही व्हायचंय मला शांत, नाही व्हायचंय मला शांत. प्रत्येक वेळेस हे दाखवून द्यायची गरज नाही त्यांना की ते माझे वडील आहेत म्हणून. आणि बस झालं आता. मी पण त्यांना दाखवून देईल की मी पण त्यांचा मुलगा आहे. ऐकत बसणार नाहीये मी त्यांचं. हट. चंदन, तू थंड घे. किती राग करतोय, किती बोलतोयस? रिलॅक्स हो थोडा. आधी मला शांतपणे सांग, नक्की काय झालंय? अगं दिव्या, मी वडिलांना फोन केला होता त्यांच्याशी बोलायला. त्यांना सांगितलं सगळं आपल्याबद्दल, तर माझ्यावरच ओरडले. मला म्हणाले की आम्हाला न सांगता तुम्ही लग्न केलं, तर आता तुम्हाला एक टेस्ट द्यावी लागेल, परीक्षा द्यावी लागेल. आणि त्या टेस्टमध्ये जर तुम्ही पास झालात तर आम्हाला विश्वास बसेल की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत राहू शकता आणि तू निवडलेली मुलगी ही योग्य. आता तू मला सांग, याला काय अर्थ आहे? अगोदरच आपल्या प्रेमासाठी आपण एवढ्या परीक्षा दिल्यात, आता त्यात यांचं हे काय करावं मला समजत नाही. तू मला सांग, आता या सगळ्याने मला राग नाही येणार तर काय होणार आहे? हो, पण आपण त्यांना भेटलोय ना आधी, तेव्हा त्यांनी मला पसंत पण केलं होतं. मग आता ही टेस्ट? आता काय, समाजामध्ये त्यांचं नाव टिकवण्यासाठी हे सगळं चाललंय. त्यांना आपल्यापेक्षा जास्त गरजेचे त्यांचे क्लायंट्स, समाजामधलं त्यांचं नाव, त्यांचा बिझनेस, टर्नओव्हर, प्रॉफिट, हे सगळं आहे ना, म्हणून हे सगळं करतायत ते. पण मग आता काय, मी नाही देणार आहे काही टेस्ट वगैरे. आयुष्यात साधी ब्लड टेस्ट दिली नाही मी. हे कोणाला माझी टेस्ट घेणार आहे? आणि यांना दाखवून देईल की मी पण त्यांचा मुलगा आहे. त्यांना काय वाटतं, मला यांच्या पैशांची गरज आहे? अरे हट. दिव्या, मला ना हे सगळं काही नकोय. आपण हे सगळं सोडू आणि एका छोट्याशा घरात जाऊन राहू. गरज पडली ना तर चाळीत जाऊन राहू. पण यांचा आता मी काही ऐकणार नाही. बापरे, हा काय बोलतोय? चाळीत? अरे बाबा, तिथूनच बाहेर पडायचं होतं आणि आता तिथेच नेतोयस? नाही, याला शांत करायला पाहिजे. दिव्या, ऐक ना. हे बघ, तू घाबरू नकोस, मी आहे ना. हे बघ, मला यांच्या पैशांची काही गरज नाही आहे. तू आहेस ना माझ्याबरोबर, तेच खूप आहे. नाही चंदन, तू शांतपणे विचार कर. कितीही काही झालं तरी ते आपल्यापेक्षा मोठे आहेत. आपण त्यांचं ऐकायलाच हवं. अगं पण दिव्या, आपण त्यांचं ऐकायला पाहिजे म्हणून ते काही म्हणतील आणि आपण ऐकत बसायचं का? हा, पण एवढं आपण करूच शकतो आपल्या फॅमिलीसाठी. आणि मला तुला तुझ्या आई वडिलांपासून लांब नाही करायचंय. म्हणजे? आणि एवढं काय त्यात? टेस्टच आहे ना, करू आपण सहन. कायमचं नाही ना हे सहन करायचंय आपल्याला. पण तुला जमेल का दिव्या? जरा डेंजर वाटतंय, पण जमवून घेईन मी तुझ्यासाठी. नाही दिव्या, मी तुझ्याबरोबर असं वागूच शकत नाही. मी खूप स्वप्न दाखवली आहेत ग तुला. टेस्ट झाली की तू करशीलच ती पूर्ण, मला माहिती आहे. पण दिव्या, बस आता ओके. हा, पण सगळ्यात महत्वाचं काय आहे ही टेस्ट? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.